मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि त्याचप्रमाणे या त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात ही बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 1,00,000 सह्यांच्या मोहिमेनं होत आहे. त्यांनी ती यशस्वी करावीची विनंती करतो. आणि त्याचबरोबर आत्ताच मनोहर उंद्रेनं म्हटल्याप्रमाणे जो काही आपण कन्नड सक्तीविरोधी मोर्चा काढायचा ठराव मागच्या मीटिंगमध्ये केलेला आहे, तो मोर्चासुद्धा यशस्वी करण्यासाठी आपली सूत्र घेऊन आपल्या कामकाजाला प्रकाश मार्गाने साहेबांनी सुरुवात करावी. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, मनोहर उंद्रेने म्हटल्याप्रमाणे शिष्टमंडळ ही ज्योतिबाची यात्रा संपल्यानंतर आपण घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मोर्चाची तारीख ठरवून त्याप्रमाणे तयारी लावूया. हा मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात यशस्वी करणं गरजेचं आहे, कारण हा मराठी संस्कृतीच्या, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. कारण बेळगावमध्ये त्यांनी सांगतात की कायद्याप्रमाणे 60% कन्नड आणि 40% इतर भाषा. मग 40% इतर भाषामध्ये समजा तरी 20% इंग्लिश लिहिलं तरी 20% मराठी ही लोकल भाषा यायलाच पाहिजे. आणि हे प्रथमतः सरकारी ऑफिसर व्हायला पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी सगळ्यासाठी असते, फक्त पब्लिकसाठी नाही तर सरकारी ऑफिससाठी सुद्धा असते. आणि त्याप्रमाणे या मोर्चाचं ध्येय आम्ही तेच ठेवून पहिला सर्व सरकारी ऑफिसवरती या कायद्याची अंमलबजावणी करावी, त्याच्यानंतर लोकांनी त्याची अंमलबजावणी करावी. आणि जर कुणी मराठीचे बोर्ड काढायचा प्रयत्न केला, हा कायदा सरकारी ऑफिसमध्ये अंमलबजावणी आणायच्या अगोदर, तर त्याला तशाच उत्तर देण्यात येईल. अशा प्रकारची एक धमकीवजा इशारा हा मोर्चा राहील. आणि त्याप्रमाणे प्रकाश मंडळाचा आणि सूत्र हातात घेऊन आपलं ही दोन्ही आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत हे सांगून मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो.